आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर आपल्याला आता जास्त विचार करायची गरज नाही. घरच्या घरी 2 आलूमध्ये मी इथं आलू कोफ्त्याची मस्त चमचमीत अशी भाजी बनवली आहे आणि खूप छान अशी भाजी होऊन जाते आणि पाहुणे पण खुश होऊन जातील. नमस्कार मैत्रिणींनो, छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आलू कोफ्ता. तर मी इथं काही आलू कोफ्ता भाजीची तयारी करून घेतली आहे. चला तर आपण वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात. मी तर शेगडीवरती पॅन ठेवून घेतला आहे. आता पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया. तर मी तर एक पळी तेल घालून घेतलं आहे पॅनमध्ये. यामध्ये मी तर लसूण घेतले 9 ते 10 पाकळ्या लसूण घालून घेऊया. शेगडी मी आता थोडी हाय फ्लेमवर करून घेतली. आता यामध्ये मी तर 2 कांदे चिरून घेतले आहे. तीन ते 4 लोकांसाठी मी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी तर 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले. आपल्याला जास्त बनवायचे असेल तर आपण कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर जास्त करायचा आहे. काश्मीरी मिरची घेतली आहे. आम्हाला भाजी थोडी तिखट हवी असते, त्यामुळं आपल्या चवीनुसार आपण इथं मिरची घालायची. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो पण आपण यात घालून घेऊया. आणि यासोबतच मी इथं घेतले मगजनं आपली गिरवी घट्ट अशी होते. कांदा आणि टोमॅटो कमी वापरला आणि मगज पण वापरलं तर गिरवी छान अशी घट्ट होती. किंवा मगज आपल्याकडे नसले अवेलेबल तर आपण कांदा टोमॅटो जास्तीत वापरायचं. आता मी इथं घालून घेते मीठ. आपल्याला हा मसाला शिजत वेळेस पाणी घालायचं नाही आहे. मिठामध्ये हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे. त्याला इथं व्यवस्थित शिजून घेणार आहे. यावरती आता आपण झाकून ठेवून घेऊया. 2 ते 3 मिनटं आपण मसाला शिजून घ्यायचा. आणि आता आपण घेतली इथं 2 आलू. तर आलू आपण आलूच्या वरचे छिलके आपण इथं काढून घेऊया. आता मी तर छिलके काढून घेतले आलूचे. आता मी थोडं मोठं ताट घेते आणि त्यामध्ये घेतले आपण इथे किसनीनं आपल्याला आलूचं किस करून घ्यायचं आहे. आणि किस आपल्याला लांबसर असा बनवायचा आहे. आलूचा आपल्या इथं किस तयार झाला आहे. आणि आता आपल्याला हा आलू धुवून घ्यायचा आहे. आलू आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पिळून पण घ्यायचं आहे. आलूमधील पूर्ण पाणी आपल्याला इथं काढून टाकायचं आहे. कोफ्ते बनवता वेळेस आलूला खूप पाणी सुटतं.
आणखी एकदा पाणी घालणार आहे मी आलूमध्ये. मस्त असं इथं मी आलू पिळून घेतलं आहे. आलूमधील पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता आपण चेक करूया आपला मसाला शिजलाय की नाही. मस्त असं आता आपल्या इथं मसाला शिजून झाला आहे. बिलकुल मसाल्यामध्ये पाणी नाही राहिलं. आता आपण शेगडी बंद करून टाकूया आणि मसाला थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपण हा मसाला बारीक करायचा आहे. गरम गरम हा मसाला वाटला तर टोमॅटोला आंबटपणा जास्त येतो, त्यामुळं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. आता आपण इथं घेऊया एक बाउलमध्ये आता आपलं इथं किस घालून घेऊया. मैदा आपल्याला नेहमी खायचं नसतं, त्यामुळे कधीमधी खायला ठीक आहे. तर थोडाफार मैदा खाल्ला. यामध्ये मी घातले अर्धा टीस्पून हळदी पावडर, लाल मिरची पावडर, आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता हे आलू मैदा व्यवस्थित आपण इथं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ. मीठ घातलं की आलूला पाणी सुटतं, त्यामुळे आता एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरच आपण पाणी घालून घेऊ. थोडंसं मी इथे पाणी घातलं आहे. घट्ट असं आता आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. जास्त पातळ झाल्यास आपल्याला व्यवस्थित त्याचे कोफ्ते बनवता येणार नाही, त्यासाठी मी तर घट्टच ठेवणार आहे. व्यवस्थित इथं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. घट्टच आहे आता आपलं इथं मिश्रण. आपण याचे लगेच पटापट असे कोफ्ते बनवून घेऊया. मीठ घातलं की याला लगेच पाणी सुटायला लागतं, त्यामुळे पटापट आता आपण इथं छोटे छोटे कोफ्ते बनवून घेऊया. तर मी इथं मीडियम साईजचेच कोफ्ते बनवले आहे, ते पण खूप छोटे छोटे. तर मी तर सर्व इथं कोफ्ते बनवून घेतले. मी इथं गॅसवरती आपण पात्र ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तर आता यामध्ये आपण हे आपले बनवलेले कोफ्ते घालून घेऊया.
आता 2 कोफ्ते आपले इथं उरले, आपण हे नंतर फ्राय करून घेऊ. लो फ्लेमवरतीच आपल्याला हे कोफ्ते फ्राय करायचे, जेणेकरून ते आतमध्ये पण पकले पाहिजे. आपण जे कोफ्ते आपले इथं पकले त्यांना उलटपालट करू आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते एकाच साईडला जळणार नाही. अशा दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे. तर मी तर दोन्ही साईडला उलटपालट करून घेतले आणि हे आतमधले आपले व्यवस्थित शिजून झाले, व्यवस्थित फ्राय झाले. जे फ्राय झाले ते आता आपण खाली काढून घेऊया एका प्लेटमध्ये. जे आपले कोफ्ते इथं फ्राय झाले ते आपण इथं काढून घेऊया. जास्तच फ्राय होऊ दिलं तर जळून जातील. आणि खूप छान असे फ्राय झाले आणि कलर पण खूप मस्त. मध्यभागी गॅस जास्त लागतो, त्यामुळे मधले सर्व कोफ्ते आपले इथं मी इथं गॅस बंद करून टाकला आहे आणि आपण इथं सर्व कोफ्ते काढून घेऊया. मस्त असे आपले इथं कोफ्ते फ्राय झाले. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. तर मी ते घेतलं एक मिक्सी जार आणि मसाला आपला इथं पूर्णपणे थंड झाला आहे. आता हा मसाला आपण एका मिक्सी जारमध्ये काढून घेऊया. एक करून घ्यायचा आहे. बारीक असा इथं मी हा मसाला काढून घेतली आहे. मस्त अशी आपली इथं गिरवी तयार झाली. शेगडीवरती मी इथं पॅन ठेवून घेतलं आहे. पॅनमध्ये मी इथं तेल घालून घेतलं आहे. आता आपण यात मसाले घालून घेऊया. तर मी इथं हळदी पावडर घेतलं आहे 1 चमचा, लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून, किचन किंग मसाला आणि धनिया पावडर 1 चमचा. शेगडी मी इथं बिलकुल लो फ्लेमवरती करून घेतली आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही. मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे.
मसाले आपले तर परतू लागले. आता यामध्ये आपण घालून घेऊया गिरवी. ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही. पूर्ण मसाले मी ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतले. भांड्यामध्ये मी पाणी घालून जो राहिलेला मसाला आहे तो आता आपण यामध्ये घालून घेऊया. आता आपल्याला ही गिरवी 1 ते 2 मिनिटं अशी छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची. मसाला आपला मस्त असं इथं परतून झाला आहे. यामध्ये आपण घालून घेऊया आता पाणी. मस्त असं आपल्या भाजीला रंग आला आहे. यामध्ये आपण आता आणखी पाणी घालून घेऊया. खूप घट्ट अशी आपली गिरवी इथं आहे आणखी, तर आपण यात आणखी पाणी ॲड करूया. आता यामध्ये मी इथं पाणी ॲड नाही करणार आहे. घट्टसर अशी आपल्याला आपली गिरवी पाहिजे. आता याला छान असे आता आपण इथं उकळ काढून घेऊया आणि यामध्ये थोडंसं एकदा नमक घालून घेऊ. नमक आपण पहिले घालेलं असल्यामुळे मी तर कमीच घालणार आहे. चवीनुसार आपल्याला हवं तेवढं. आणि छान असे उकळ काढून घेऊया आपल्या गिरवीला. मस्त अशी आपल्या भाजीला तर उकळ आली आहे. आणि लो फ्लेमवरती छान अशी तुम्ही गिरवी शिजवून घेतली. तरी पण आपल्या भाजीला तर खूप मस्त आली. आता यामध्ये आपण घालून घेऊया कस्तुरी मेथी. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. बिलकुल आपली हॉटेलसारखी तर भाजी झाली आहे. मस्त अशी आपली तर हॉटेलसारखी गिरवी तयार झाली आणि खूप छान असा भाजीचा वास येऊ लागला. कस्तुरी मेथी घातल्याने भाजी आणखीन टेस्टी होते. आता यामध्ये आपण घालून घेऊया आपले फ्राय केलेले कोफ्ते आपण यामध्ये घालून घेऊया. आणि कोफ्ते पण आपण यामध्ये थोडेसे शिजवून घेऊया. खूप मस्त अशी आपली इथे गिरवी तयार झाली आहे. ॲक्शन. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर कमेंटमध्ये मला कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.